Hello student, welcome once again. Today we are going to discuss brainstorming activities remaining part, which is based on writing skill questions of the poem The Inchcape Rock by Robert Southey. A4 first ballad a form of poetry. पोवडा हा कवितेचा एक प्रकार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण ते पॉईंट वाईज लिहिलेलं आहे. मी फक्त हे रीड करतो, आपण हे नंतर लिहून घ्यायचं आहे. डेफिनेशन: अ बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी अँड इट कॅन बी ड्रॅमॅटिक, फनी ऑर रोमॅन्टिक. बॅलड ही एक कथा सांगणारं गीत आहे किंवा गीतात्मक काव्यरचना आहे. ते नाट्य स्वरूपाचं, अत्यंत मनोरंजनात्मक किंवा रोमॅन्टिक असू शकतं. सेकंड आहे याची नॅरेटिव्ह टेक्निक काय पहा, कथन करायची पद्धत बॅलडची. ट्रॅडिशनली द बॅलड हॅज बीन कन्सिडर अ फ्लॉकलॉरिक वर्स नॅरेटिव्ह विच हॅज अ स्ट्रॉंग असोसिएशन विथ कम्युनल डान्सिंग. Generally, the term is used for a narrative poem which uses an elliptical and highly stylized mode of narration. The technique of repetition with various may play an important part in it. याची कथन करण्याची पद्धती सांगितलेली आहे. बॅलड हे पारंपरिक पद्धतीनं लोकसाहित्याचा काव्य किंवा गाणं ज्याच्यामध्ये कथा असते आणि त्याच्यामध्ये विशिष्ट जातीचे लोक हे नृत्य किंवा डान्स करतात. सामान्यतः बॅलड हा शब्द एका कल्पित कवितेसाठी वापरला जातो, जो त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे शब्द, कथा त्यांची पुनरावृत्ती होते आणि अशा साह्यानं हे बॅलड तयार केलं जातं, ज्याच्यामध्ये नॅरेटिव्ह टेक्निक, रिपिटिशन असा भाग दिला जातो. थर्ड पॉईंट आहे यातला बिगिनिंग. बॅलड या प्रकाराची, काव्य प्रकाराची सुरुवात केव्हा झाली याच्याबद्दल आपण बघूया. From the 18th century onwards, collection of folk or popular ballads began to made. The form was taken up by some of the most influential poets of the late 18th century as the folkloric form of expression. बॅलड म्हणजे पोवाडा या काव्य प्रकाराची सुरुवात कशी झाली तर 18व्या शतकामध्ये जी पारंपरिक पद्धतीची गाणी होती किंवा ज्याला पोवाडे आज म्हटलं जातं, ह्या पोवाड्यांचे हळूहळू संग्रह होऊ लागले आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे अत्यंत प्रसिद्ध असे कवी होते, या प्रसिद्ध कवींनी लोककथा यांची अभिव्यक्ती व्हावी, समाजापुढे ही गीत यावेत, हा काव्यप्रकार यावा म्हणून विशेष प्रयत्न केले आणि हा कवितेचा एक वेगळा प्रकार म्हणून स्वीकारला गेला. ही त्याची सुरुवात आहे. चौथा मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ बॅलड पोएम. महत्त्वाचं आहे की पोवाडा किंवा बॅलड याची संरचना काय असते. अ टिपिकल बॅलड कन्सिस्ट ऑफ स्टॅन्झा दॅट कंटेन्स अ क्वाट्रेन ऑफ 4 पोएटिक लाईन्स. Some ballads have a refrain or repeated chorus just like a song does. The rhyme scheme adds musical quality to the poem. आता पोवाडा याची संरचना आहे ती इतर कवितेंच्यापेक्षा वेगळी असते. म्हणजे यातील स्टांजा, या स्टांजामध्ये 4 ओळी असतात, त्यालाच क्वाट्रेन असं म्हटलं जातं. आणि गाण्याप्रमाणे या बॅलड्समध्ये काही शब्द ड्रॉप केले जातात किंवा काही शब्दांचं वारंवार रिपिटेशन केलं जातं. याचबरोबर या पोवाड्यामध्ये सूर साधण्यासाठी किंवा लय पकडण्यासाठी यमक अलंकाराची उत्तम बांधणी केली जाते. त्यामुळं या पोवाडा या काव्यप्रकाराला एक संगीतात्मक गुणवत्ता प्राप्त होते, असा हा काव्याचा प्रकार आहे. फिफ्थ एक्झाम्पल, पोवाड्याचा एक प्रकार बघूया. One of the famous ballad is The Rhyme of Ancient Mariner by English poet S.T. Coleridge, Samuel Taylor Coleridge. इंग्रजीमध्ये सॅम्युअल टेलर कोलरिज यांचा एक प्रसिद्ध पोवाडा आहे ज्याचं नाव आहे द राईम ऑफ एन्शंट मरिनर. या ॲक्टिव्हिटीमध्ये बॅलड हा एक काव्यप्रकार आणि याचा अभ्यास करत असताना याची नॅरेटिव्ह टेक्निक कशी आहे आणि स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला ॲप्रिशिएशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. इतर याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, पण याची नॅरेटिव्ह टेक्निक आणि स्ट्रक्चर हे विद्यार्थ्यांनी अभ्यासावे. नेक्स्ट आहे A4 मधील सेकंड, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. खाली काही अलंकाराची वाक्य दिलेली आहेत आणि ते अलंकाराचं वाक्य आणि ऑप्शन दिले आहेत, त्याच्यामधनं योग्य अलंकाराचं नाव आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. फर्स्ट, सर राब द रोअर टॉर हिज हेअर.
ॲलिटरेशन आहे. ॲलिटरेशन काय आहे? द क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. यामध्ये आर आर आणि एच एच हा साऊंड रिपीट झालेला आहे, त्यामुळे ॲलिटरेशन अनुप्रास अलंकार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. रिपिटिशन पुनरावृत्ती अलंकार. द वर्ड्स साईड बाय साईड आर रिपीटेड हिअर प्लीजिंगली. शब्दांची वारंवार पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली असल्यामुळे तो रिपिटेशन अलंकार आहे. थर्ड, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. पर्सॉनिफिकेशन. द लाईफलेस थिंग्स ट्रीटेड हिअर ॲज अ ह्युमन बिईंग. याच्यामध्ये निर्जीव घटकांना सजीवांच्या प्रमाणे भावना आहेत असं दाखवलेलं आहे. फ्लोट अँड स्विंग. फोर्थ, डाऊन सँग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. या वाक्यातील गर्गलिंग हा साऊंड वर्ड आहे, त्यामुळे ओनोमोटोपोइया एक्सप्लेनेशन आहे. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन अ वर्ड. फिफ्थ एक्झाम्पल, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. मेटॅफर. डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड इन बिटवीन डेव्हिल अँड डेथ. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. अलंकाराचं नाव आहे. सिमिली. ॲज हा शब्द त्या ठिकाणी इनडायरेक्ट कंपॅरिझन दाखवतो, त्यामुळे एक्सप्लेनेशन आहे. द इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर. एक्झाम्पल नंबर 7, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज अ स्टँड. अलंकार इन्व्हर्जन, आदला बदल किंवा उलटसुलट क्रम असं अलंकाराचं नाव आहे. द वर्ड्स आर नॉट कमिंग इन प्रॉपर प्रोज ऑर्डर. शब्दांचा क्रम योग्य नाही आहे, त्यामुळे तो इन्व्हर्जन. शेवटचा आहे 8, ओ ख्राइस्ट ॲपॉस्ट्रॉफी द फिलिंग रिप्रेझेंटेड बाय ॲन एक्सक्लेमेशन. या ठिकाणी भावना ह्या उद्गारानं व्यक्त केल्यामुळे शेवटचा अलंकार ॲपॉस्ट्रॉफी आहे. या क्वेश्चनमध्ये थोडेच अलंकार कव्हर केलेले आहेत, परंतु इंचकेप रॉक ही एक लाँग पोयम आहे आणि याच्यावरती जवळजवळ 30 अलंकाराची वाक्य तयार होतात. त्यासाठी आपण फिगर ऑफ स्पीच याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचं वर्णन डिस्क्रिप्शनमध्ये आपण देतोय, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीसुद्धा आपण अभ्यासायची आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 5. त्यातला फर्स्ट, कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन सी. समुद्र याच्यावरती 4 ते 6 ओळी तयार करा. या ठिकाणी एक नमुना कविता मी स्वतः तयार केली दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण सुद्धा 4 ते 6 ओळी तयार करायच्या आहेत. हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. प्लीज सी द टायटल ऑफ द पोयम ओ ब्ल्यू सी. वॉकिंग ऑन ए सॉफ्ट सँड, talking with a whisper waves, I shares a lot gloom and glee. How patiently you listen to me, I am fond of you, O blue sea. On the shore, hour by hour, I sat, lonely with my care. All the world became voiceless and mute. How lovely, salty wind flute, you play to me, I am fond of you, O blue sea. My feet feels warm water touch, dancing, running and tumbling waves wet me much. The sun burns my wish and skin. How caringly you pour the coolness to me, I am fond of you, O blue sea. Our each meeting in dawn, noon or dark, seagulls are witness of companionship. When the world avoid and neglect, how gently you offers hands to me, I am fond of you, O blue sea. Next activity आहे A6. First, expand the ideas of your own on the following topics. दिलेल्या कल्पनेचा विस्तार करा. पहिला आहे प्राईड गोज बिफोर ए फॉल. एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा रायटिंग स्किलमधला प्रकार आपल्याला 4 गुणांसाठी रायटिंग स्किल या सेक्शनमध्ये विचारला जाऊ शकतो. ही ॲक्टिव्हिटी सोडवत असताना आपण जर पॉईंट तयार केले आणि त्या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सोडवायला घेतली तर आपल्याला याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. आपण याचे पॉईंट्स कसे तयार केलेत पहा. एक उदाहरण बघूया. प्राईड गोज बिफोर अ फॉल. त्याचं पहिल्यांदा मीनिंग. The present proverb is taken from the biblical book of Proverbs. The simple meaning of this proverb is people who are overconfident or too rude are likely to fail. या वाक्यप्रचाराचा किंवा म्हणीचा साधा सोपा अर्थ आहे जे लोक अति गर्व करतात किंवा अति उद्धट असतात
त्यांना नंतर माघार घ्यावी लागते, त्यांना अपयश येतं. मराठीमध्ये अशी एक म्हण आहे, गर्वाचे घर नेहमी खाली असतं. आता याचा अर्थ की त्यांना नेहमी अपयशाचा सामना करावा लागतो. आता एक्सपेन्शन कसं करता येईल पहा. प्राईड इज वन ऑफ द 7 डेडली सीन फॉर अ रिझन. असं म्हटलं जातं की जगामध्ये 7 पाप आहेत. त्या 7 पापांच्या पैकी माणसामध्ये गर्व हा अत्यंत घातक आहे. का घातक आहे? इट क्लोजेस अवर माइंड टू विजडम. माणसाला जर गर्व झाला तर त्याला कोणतीही शिकण्याची वृत्ती राहत नाही. मी स्वतः शहाणा आहे, त्यामुळं त्याच्या मनाचे दरवाजे शिक्षणासाठी किंवा एखादी गोष्ट शिकण्यासाठी बंद होतात. मेक्स अ सेल्फिश. गर्वामुळं आपण स्वार्थी बनतो. वल्नरेबल, दुबळे बनतो. अँड रूड, असभ्य बनतो. त्यामुळं गर्व हा चांगला नाही आहे. वी शूड ट्राय टू हंबल अँड कर्टियस. यासाठी आपण नम्र आणि सभ्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो वी शूड यूज अवर पॉवर, स्किल्स अँड पोझिशन फॉर अवर प्रोग्रेस अँड द सर्व्हिस ऑफ अदर्स. त्यामुळं आपण गर्व बाजूला ठेवून आपल्याकडे असणारी ताकद, आपली कौशल्य आणि आपल्याकडे असणारे जी भौतिक साधनं आहेत ती आपल्या प्रगतीबरोबर इतरांच्या सेवेसाठी सुद्धा त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या मालमत्तेचा, शक्तीचा आणि पैशाचा गर्व कधीही करू नये. Pride aside can help us in our deeds to be a better and more successful. जर आपण गर्व बाजूला ठेवून चांगली कर्म करायला लागलो तर आयुष्यामध्ये आपण अधिक यशस्वी होऊ. If we are very proud of what we won, the very thing we behave boastfully will bring our downfall. जर आपण आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा बद्दल अधिक अभिमान आणि गर्व बाळगायला लागलो तर तोच अभिमान आपल्या पुढील पडझडीसाठी, पुढील डाऊनफॉलसाठी कारणीभूत ठरतो. स्टोरी अँड एक्झाम्पल. या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघूया की अति गर्व जर केला, त्या गर्वाचा आपल्याला जास्त अभिमान झाला तर तो अभिमान आपला डाऊनफॉल कसा होतो याचं एक उदाहरण दिलेलं आहे. एव्हरीवन नो द स्टोरी ऑफ भीमा फ्रॉम द एपिक महाभारता, हू वॉज प्राऊड ऑफ हिज पॉवर अँड स्ट्रेंथ. He was so much arrogance on his arms, power, and he thought no one is as powerful as him in this world. But one day, when the disguised Lord Hanuman sat on the middle of road as an old and limp monkey in the vigor of arrogance, Bhima tried to move Lord Hanuman's tail, which is laid on the reed, but he failed in it. He used all his power, but he couldn't move an inch. महाभारतामधलं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की प्राईड गोज बिफोर अ फॉल. कशा पद्धतीने गर्वाचं हरण होतं. भीम पांडवापैकी एक, याला आपल्या ताकदीवरती प्रचंड अभिमान आलेला असतो, गर्व निर्माण झालेला असतो की या संपूर्ण विश्वामध्ये माझ्या एवढा कुणीच ताकदवान नाही आहे. परंतु ज्या वेळेला हनुमान एका म्हाताऱ्या आणि शक्तिहीन माकडाचं रूप घेऊन रस्त्यामध्ये बसतात, त्यावेळेला त्या भीमाला त्याची शेपूट, त्या वानराची किंवा त्या माकडाची शेपूट 1 इंचसुद्धा हलवता येत नाही आणि यावरती त्याचं गर्वाचं हरण होतं, असं आपल्याला प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे. कन्क्ल्युजन काय आहे पहा. सो डोंट कन्सिडर अदर ॲज अ इन्फिरियर टू यू, अदरवाईज युअर डाऊनफॉल विल इनएव्हिटेबल. तुम्ही इतरांना तुमच्यापेक्षा अत्यंत खालच्या दर्जाचे मानू नका, अन्यथा तुमचं नुकसान, गर्वहरण हे अपरिहार्य आहे, त्याला कुणीच वाचू शकणार नाही. हेन्स रिमेंबर, टू प्राऊड इज टू बी फुलिश, टू बी हंबल इज अ वाईज, प्राईड कम्स बिफोर अ फॉल इज अ पोअम दॅट क्लिअरली इलस्ट्रेट व्हॉट ॲरोगन्स कॅन लीड टुवर्ड्स रुईन. शेवटी आपल्याला असं सांगता येईल की आपण लक्षात ठेवलं पाहिजे, एखाद्या गोष्टीवरती गर्व करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि माणसानं आयुष्यामध्ये नम्र असणे हे शहाणपणाचं लक्षण आहे. यावरून अधिक अभिमान आणि गर्व आपल्या नाशास कारणीभूत ठरतो, हे या उक्तीवरून स्पष्ट होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बी टाईम अँड टाईड वेट फॉर नन. वेळ आणि समुद्राच्या लाटा कुणाचीही वाट बघत नाहीत. मीनिंग काय पहा. टाईम अँड टाईड वेट फॉर नन इज अ प्रोव्हर्ब विच शोज द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम अँड टाईड. या म्हणीवरून वेळ आणि काळ यांच्याबद्दल महत्त्व सांगितलेलं आहे.
टाईम अँड टाईड वेट फॉर नन मीन्स याचा अर्थ आहे नो मॅटर हाऊ ग्रेट अ पर्सन इज ही कॅनॉट स्टॉप द पॅसेज ऑफ टाईम. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, महान असली, श्रीमंत असली तर ती वेळेवरती स्वार होऊ शकत नाही, म्हणजे वेळ थांबवू शकत नाही. द एसेन्स ऑफ द प्रोव्हर्ब इज या म्हणीचा किंवा वाक्यप्रकाराचा अर्थ हाच आहे दॅट अपॉर्च्युनिटी डू नॉट वेट फॉर एनीवन. संधी ही कुणाचीही वाट बघत नाही. टाईम अँड टाईड नेवर वेट फॉर एनी पर्सन, नेवर कम बॅक टू एनीबडी. वेळ आणि समुद्राच्या लाटा ह्या कोणत्याही माणसाच्या बांधील नसतात किंवा एकदा वेळ निघून गेली, लाट गेली तर ती परत येत नाही. एक्सपॅन्शन. द टाईम इज व्हेरी प्रिशियस. वेळ ही अत्यंत मौल्यवान आहे. यू कॅनॉट ओन इट. कुणीही वेळ विकत घेऊ शकत नाही. परंतु यू कॅन युटिलाइज अँड स्पेंड इट फॉर युअर गुडनेस. जरी आपण वेळ विकत घेऊ शकत नसलो तरी त्याचा वापर आणि खर्च हा आपण चांगलपणासाठी करू शकतो. वन्स यू हॅव लॉस्ट टाईम यू कॅन नेवर गेट इट बॅक. एकदा जर आपण वेळ हरवली तर ती आपल्याला परत मिळवता येत नाही. आवर पर्सनल कंप्लेनिंग विल नॉट स्टॉल अ टाईम ऑर टाईड. आपल्या आयुष्यातील समस्या, दुःख किंवा अडचणी ह्या वेळेला किंवा समुद्राच्या लाटाला थांबवू शकत नाही आहेत. ती वेळ निघून जाणार आहे. उदाहरणादाखल म्हटलेलं आहे पहा, अ चाइल्ड ग्रोज इन टू ओल्ड टाईमली. ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे तो वेळेनुसार म्हातारा होणार आहे. इट इज अ नॅचरल पॅसेज ऑफ लाईफ. हा जीवनाचा एक प्रवास आहे. वी कॅनॉट स्टॉप दीज ऑर रिव्हर्स इट. हा प्रवास आपण थांबवू शकत नाही किंवा त्याची पुनरावृत्ती करू शकत नाही, रिव्हर्स करू शकत नाही. सो टाईम इज अ लाईक अ मनी. म्हणून वेळ हा संपत्तीसारखा आहे. एव्हरी डे, आवर, मिनिट अँड सेकंड इज प्रिशियस फॉर अस. म्हणून दिवसातला प्रत्येक तास, मिनिट, सेकंड हा आपल्यासाठी मौल्यवान आहे. ॲज वी स्पेंड मनी वाईजली इन द सेम वे वी शूड स्पेंड टाईम व्हेरी कॉशियसली. जसं आपण पैसे अत्यंत जपून खर्च करतो तसा वेळसुद्धा अत्यंत विचारपूर्वक, काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. यामधून एखाद्याचा चांगुलपणा घडला पाहिजे. फॉर धिस टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इसेन्शियल. आणि यासाठी आपल्या आयुष्यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. स्टोरी किंवा एक्झाम्पल काय सांगता येईल पहा. अ लिटल बॉय नेम्ड आर्यन हॅज अ लॉट ऑफ होमवर्क अँड अ टेस्ट, बट इन्स्टीड ऑफ फिनिशिंग हिज स्टडी he plays with his friends and watching movies on TV whole night. In the next morning he realizes about a test and he regrets for precious time. As a result he failed in exam. आर्यन नावाचा मुलगा होता. त्याचा फार अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी एक्झाम होती, परंतु तो खेळण्यामध्ये आणि चित्रपट पाहण्यामध्येच दंग होऊन गेला आणि त्याचा जो अत्यंत मौल्यवान वेळ होता तो मौल्यवान वेळ याच्यामध्ये गेला आणि व्हायचा तो परिणाम झाला की तो परीक्षेमध्ये नापास झाला. या छोट्या कथेवरून आपल्याला काय कळतं पहा की आयुष्यामध्ये जी आपल्या आलेली संधी आहे, जी वेळ आहे, ती त्या वेळ किंवा ती संधी अत्यंत मौल्यवान आहे. त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे आणि ती परत येणार नाही. कन्क्लुजन किंवा मॉरल काय सांगता येईल. हेन्स टाईम स्टॉप्स फॉर नो वन. म्हणूनच वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येकाला समान वेळ आहे. आवर रिग्रेट्स विल नॉट टर्न बॅक टाईम. आपला पश्चाताप, आपल्या अडचणी, समस्या ह्या वेळेला परत बोलवणार नाही आहेत. आवर एक्सक्यूज विल नॉट स्लो डाऊन टाईम ऑर इनडिसिजन्स विल नॉट डिले टाईम. आपल्याकडील कोणत्याही कारणामुळं किंवा सबबीमुळं वेळ आपल्याला जास्त मिळणार नाही किंवा कमी मिळणार नाही, किंवा आपल्याकडे असणाऱ्या अनिश्चिततेमुळं वेळेमध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. सो डोंट वेस्ट टाईम इन रिग्रेट्स. म्हणून पश्चाताप करण्यामध्ये वेळ घालवू नका. यू शूड स्पेंड युअर टाईम विथ राईट पर्पज. आपण आपला वेळ योग्य उद्देशानं घालवला पाहिजे. अ वाईज मॅन ओनली नोज द व्हॅल्यू ऑफ टाईम. शहाण्या माणसालाच केवळ या वेळेचं खरं मूल्य माहिती असतं. वी मस्ट बी एक्स्ट्रा केअरफुल व्हाईल स्पेंडिंग द टाईम ॲज इट शूड नेवर गेट वेस्टेड. म्हणून आपण अधिक काळजीपूर्वक आणि सावधगिरी बाळगली पाहिजे की आपला वेळ हा वाया जायला नको यासाठी. आवर सक्सेस अँड फेल्युअर ऑल्सो डिपेंड ऑन हाऊ वेल वी युटिलाइज अवर टाईम. आपलं यश आणि अपयश हे देखील याच्यावरतीच अवलंबून आहे की आपण आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करतो. सो बी वाईज, शहाणे व्हा,
आपल्याला अशा पद्धतीनं हे एक्सपेन्शन ऑफ आयडिया लिहिता येईल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे सी ॲक्टिव्हिटी मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. मीनिंग काय पहा. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस इज अ प्रोहब विच टेल्स अस दॅट थिंग्स डोंट ऑलवेज वर्क आउट ॲज वी आर प्लॅन्ड. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस याचा शब्दशः अर्थ मनुष्य काही गोष्टी प्रस्तावित करतो पण देव त्याची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावतो असा लिटरल मिनिंग होतो. परंतु या म्हणीचा अर्थ आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी योजना केल्यानुसार नेहमी होतील असं नाही आहे. एक्सपेन्शनमध्ये बघा, इफ अ मॅन थिंक दॅट ही हॅव अ पॉवर टू अचीव ऑल ऑफ हिज प्लॅन्स अकॉर्डिंगली ही इज नॉट ओनली फुलिश बट ओव्हर कॉन्फिडंट. जर एखाद्या माणसाला वाटत असेल की आपण सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या मनानुसार नियोजनानुसार करू शकतो तर तो फक्त मूर्ख नाही आहे, तर त्याला अभिमान आहे, गर्व आहे. एव्हरीवन हॅव देअर ओन प्लॅन्स अँड आयडियाज दॅट मे आर वेल ऑर गुड. प्रत्येकाची काही अशी नियोजनं असतात ती चांगली आणि उत्तम असू शकतात. बट ऑन द अदर हँड द सुप्रीम पॉवर ऑर गॉड ऑल्सो हॅज प्लॅन विथ अल्टरनेट रिझल्ट ऑर एंड. परंतु माणसाच्या नियोजना पलीकडे सुद्धा आणखीन एक अपार शक्तीचं किंवा देवाचं नियोजन असतं आणि त्याचा एंड किंवा निर्णय शेवट हा वेगळा असू शकतो. सो मॅन इज नॉट द अल्टिमेट मास्टर ऑफ हिज ओन डेस्टिनी. आपणच आपल्या नशिबाचे करते धरते आहोत आणि ते नियोजनाने शक्य आहे असं म्हणता येणार नाही. वी ऑलवेज डू अ प्लॅन्स फॉर अवर फ्युचर अँड गुडनेस. आपण नेहमी आपल्या भविष्यासाठी आणि चांगलपणासाठी नियोजन करत असतो. बट समटाईम्स आवर ॲक्युरेट अँड वेल प्रिपेअर्ड प्लॅन्स मे गो रॉंग ऑर नॉट गेट एक्झॅक्ट रिझल्ट वॉट वी विश्ड. परंतु काही वेळा आपण केलेले अचूक आणि चांगल्या प्रकारचे नियोजनसुद्धा चुकीच्या मार्गाने जाऊ शकते किंवा आपल्याला ज्या परिणामाची अपेक्षा आहे तो परिणाम किंवा ते अचूकतासुद्धा मिळू शकत नाही. इट इज बिकॉज गॉड हॅज हिज ओन अरेंजमेंट फॉर एव्हरीवन. हे असं घडतं कारण देवाची स्वतःची अशी एक स्वतंत्र व्यवस्था आहे, स्वतःचा असा त्याचा निर्णय आहे. ही नोज वॉट इज गुड फॉर अस अँड गिव्ज इट टू अस ॲट अ प्रॉपर टाईम. त्याला माहिती आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि योग्य वेळेला तो आपल्याला देतो. इट मीन्स गॉड ऑलवेज ब्लेस अँड हेल्प देम हू ट्राईड फॉर बेस्ट. याचा अर्थ असा स्पष्ट आहे की जे लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात त्यांना देव नेहमीच आशीर्वाद देतात आणि मदत करतात. नेक्स्ट पॉईंट, स्टोरी ऑर एक्झाम्पल. वन्स द वर्ल्ड कॉन्करर नेपोलियन बोनापार्ट वॉन्टेड टू ओव्हरकम द होल युरोप. एकदा जगजेता नेपोलियन बोनापार्ट याला संपूर्ण युरोप पादाक्रांत करायचा होता, जिंकायचा होता. सो ही अटॅक्ड रशिया. म्हणून त्यानं रशियावरती हल्ला केला विदाऊट एनी रिझन अँड प्लॅन बट वॉज डिफिटेड सो ब्लॅडली. कोणतंही पूर्वनियोजन आणि कारणाशिवाय हल्ला केल्यावरती त्याचा याच्यामध्ये पाडाव झाला. इट क्लिअरली शोज मॅन कॅन प्रपोज टू डू थिंग्स. या ठिकाणी असं स्पष्ट दिसतं की माणसाच्या मनामध्ये इच्छा असते, ते कार्य करतात, बट इट इज गॉड हू फायनली डिसाईड टू हेल्प हिम ऑर नॉट. मनुष्य आपल्या नियोजनाप्रमाणे कार्य करतो पण ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी देवाचा निर्णय महत्त्वाचा आहे की तो त्यामध्ये कितपत त्यांना मदत करतो. देर इज सुपरनॅशनल पॉवर. या ठिकाणी अशी एक अनैसर्गिक शक्ती आहे दॅट डिझाईन्स डेस्टिनी ऑफ ऑल अकॉर्डिंगली. आणि ती अनैसर्गिक शक्ती प्रत्येक माणसाचं नशीब हे त्या कार्याप्रमाणे घडवत असते. कन्क्ल्युजन किंवा मॉरल का सांगता येईल. Hence, the proverb gives the message that the power of God or nature is supreme. या म्हणीवरून किंवा वाक्यप्रचारून आपल्याला असं सांगता येईल देवाची किंवा निसर्गाची शक्ती ही अपार आणि सर्वोच्च आहे. But this does not mean that we are to leave all in God's hand. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपण सगळ्या गोष्टी ह्या देवावरती सोडल्या पाहिजेत, देवाच्या हाती सोडल्या पाहिजेत. There is nothing wrong in making plans. नियोजन करण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बट समटाईम्स इट इज नॉट वर्कड ॲज प्लॅन. परंतु कधीकधी ते आपल्या नियोजनानुसार घडत नाही आहे, यासाठी सांगितलेलं आहे. इवन दो वी मस्ट प्रिपेअर फॉर अवर नेक्स्ट प्लॅन, रिमेंबर गॉड्स ब्लेसिंग्स आर ऑलवेज विथ देम, ट्राईड फॉर वेलनेस विदाउट प्राऊड अँड हॉटी.
आपण ज्या पुढील काही योजना तयार करतो त्या तयार करणं चांगलंच आहे, परंतु आपण योजना करत असताना त्याच्यामध्ये आपला गर्विष्ठपणा आड येता कामा नये. कारण आपल्या ज्या सगळ्यात चांगल्या योजना आहेत, आपण नियोजन करत असताना त्याच्यामध्ये सर्वोत्तमता आली पाहिजे आणि ही सर्वोत्तमता येत असताना इतरपणाच्या चांगुलपणाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. डी आहे लुक बिफोर यू लीप. मीनिंग काय पा, लुक बिफोर यू लीप इज अ प्रोव्हर्ब विच टेल्स दॅट टेक अ प्रिकॉशन बिफोर डू समथिंग. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अशा विषयाची ही म्हण आहे. दिस प्रोव्हर्ब स्टेट्स वन मस्ट थिंक ट्वाइस बिफोर डुईंग एनिथिंग, ऑर इन अदर वर्ड्स अवॉइड ॲक्टिंग इन हास्ट विदाउट कन्सिडरिंग द पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस. या म्हणीनुसार एखाद्याने काहीही करण्यापूर्वी दोनदा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर परिणामांचा विचार न करता अत्यंत गडबडीमध्ये एखादी गोष्ट करणं हे टाळलं पाहिजे. यातील पुढचा पॉईंट आहे एक्सपॅन्शन. याच्यामध्ये आपल्याला कसं लिहिता येईल पा या कल्पनेचा विस्तार करताना. दिस प्रोवर्ब मीन्स वी शुड थिंक ट्वाइस बिफोर स्टार्ट एनिथिंग. या म्हणीचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोणतंही काम करण्यापूर्वी आपण दोनदा विचार केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, सावधगिरी बाळगली पाहिजे. We should not start any work before investigating all its aspects. सर्व बाबींची चौकशी करण्यापूर्वी आपण कोणतेही काम करू नये किंवा निर्णय घेऊ नये. Those who leap into work or deed without thinking must repent at a later stage. सर्व बाबींची चौकशी न करता किंवा विचार न करता एखादी व्यक्ती कृती करायला लागते, त्या कामामध्ये झोकून देते. नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांच्या पदरामध्ये फक्त पश्चाताप पडतो, हे आपल्याला दिसतं. म्हणून विचार करूनच आपण काम स्वीकारलं पाहिजे, केलं पाहिजे. ओनली फूल्स लीप ऑर डू एनिथिंग विदाउट युजिंग देअर माइंड. केवळ मूर्खच माणसं आपल्या मनाचा वापर न करता एखाद्या गोष्टीमध्ये पडतात. आणि वाईज मॅन ऑलवेज थिंक ट्वाइस बिफोर डू एनिथिंग. आणि याच्याबरोबर उलट शहाणी माणसं दोनदा विचार करून त्या गोष्टीचा स्वीकार करत असतात किंवा नकार देत असतात. द ॲक्ट डन विदाउट थॉट लीड टू रिपेंटन्स. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केलेलं कार्य म्हणजे निव्वळ पश्चाताप आहे. वन्स द थिंग्स डन इट कांट बी अनडन ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीवरती एखादं केलेलं कार्य, आपल्या हातातून घडलेलं कार्य आपल्याला परत आणता येत नाही. पीपल हू डू थिंग्स इन हास्ट ऑर विदाउट प्लॅन जस्ट प्रूव्ड फेल्युअर वन्स अगेन. जे लोक कोणतंही नियोजन न करता अत्यंत घाईने गोष्टी करतात, ते पुन्हा एकदा अयशस्वी झाल्याचेच सिद्ध करतात. थोडक्यात काय, कोणताही निर्णय घेत असताना, कोणतंही काम करत असताना आपण पूर्व नियोजन केलं पाहिजे, 2 वेळा विचार केला पाहिजे. कारण की एकदा आपल्या हातामधून ते काम झालं, जर आपला तो निर्णय चुकला तर आपल्या हातामध्ये पश्चाताप मिळतो. म्हणून पूर्व परिस्थितीचा विचार करून, सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण निर्णय योग्य तो घेतला पाहिजे. एक्झाम्पल काय सांगता येईल पहा. वी आर व्हेरी मच नोन अबाउट द स्टोरी ऑफ मंगूस अँड बेबी. राजेश वाईफ वॉज नॉट हॅपी अबाउट हॅव्हिंग अ पेट मंगूस अराउंड हर न्यूबॉर्न बेबी. आपल्याला ही स्टोरी माहिती आहे, मंगूस आणि बाळ. राजेशच्या बायकोला आपल्या घरामध्ये मंगूस असणं आणि तोही आपल्या नवजात बालकाच्या आजूबाजूला हे तिला आवडलेलं नव्हतं. वन डे वेन शी रिटर्न फ्रॉम वर्क शी फाउंड मंगूस माउथ स्टेन्ड विथ ब्लड. एके दिवशी ती कामावरनं परत आल्यानंतर तिला असं दिसलं की मंगूसचा चेहरा आणि त्याचे तोंड रक्तानं माखलेलं आहे. इन हास्ट, अत्यंत घाई गडबडीमध्ये, शी डिरेक्टली हिट द मंगूस विथ अ स्टिक सो हार्ड. अत्यंत घाई गडबडीमध्ये कोणताही विचार न करता हातामध्ये एक काठी घेऊन त्या मुंगसाला जोराचा तिने तडाखा दिला. शी थॉट्स दॅट मंगूस हॅड किल्ड ऑर इंज्युर्ड हर बेबी. त्याने विचार केलेला होता की
त्या मंगूसनं आपल्या बाळाला मारलं असेल किंवा जखमी केलं असेल. बट वेन शी रश्ड टू हर बेबी, पळत पळत जेव्हा ती आपल्या लहान बाळाकडे गेली, शी सॉ अ डेड स्नेक लेड नियर द बेबी. एक मेलेला विषारी साप त्या बाळाच्या बाजूला पडलेला दिसला. हर बेबी वॉज सेफ. तिचं बाळ ते अत्यंत सुरक्षित होतं. ॲट दॅट टाईम, त्यावेळेला शी रिअलाइज्ड हर ब्लंडर दॅट मंगूस हॅड ॲक्च्युली प्रोटेक्टेड हर सन फ्रॉम पॉयझनिंग स्नेक. त्यावेळेस तिला कळतं की आपल्या हातातून कोणती चूक घडलेली आहे. सो टेक प्रिकॉशन अँड थिंक ट्वाईस बिफोर यू डू थिंग. म्हणून कोणतंही कार्य करत असताना सावधगिरी बाळगा आणि दोनदा विचार करा. रिमेंबर हास्ट मेक वेस्ट. लक्षात ठेवा, अति घाई करणं हे सुद्धा संकटात नेण्यासारखं आहे. कन्क्लुजन ऑर मॉरल या कथेचं शेवट काय सांगता येईल पा बोध. ॲज बेंजामिन फ्रँकलिन सेड, बाय फेलिंग टू प्रिपेअर यू आर प्रिपेअरिंग टू फेल. जसं बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात की तयारी करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही अयशस्वी होण्याची तयारी करत आहात. इफ यू विश फॉर गुड रिझल्ट, जर आपल्याला चांगल्या निकालाची अपेक्षा असेल, अँड विश टू अवॉइड मिस्टेक, आणि चुका आपण टाळल्या, यू शुड लुक बिफोर यू लिव्ह. आणि कोणतीही झेप घेण्यापूर्वी किंवा कार्य करण्यापूर्वी आपण तो निर्णय घेतला पाहिजे. दोज हू फर्स्ट प्लॅन अँड देन ॲक्ट विल गेट ॲटोमॅटिक सक्सेस ऑर पॉझिटिव्ह रिझल्ट. जे लोक प्रथम नियोजन करतात आणि त्याच्यानंतर कार्य करतात त्यांना यश हे आपोआपच मिळत जातं. हॅस्टी ॲक्शन्स शुड बी अवॉइडेड, सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू मूव्ह विथ प्लॅन अँड थॉट. नेहमी घाई गडबड ही टाळली पाहिजे. योजनापूर्व निर्णय हा घेतला पाहिजे. आणि जे लोक विचारासह सल्ल्यासह पुढे जातात त्यांना यश हे मिळते. ॲक्टिव्हिटी A6 सेकंड, द पोएम बिगिन्स विथ. या कवितेची सुरुवात, विदाउट इदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आणि शेवट, टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. ऑन द बेसिस ऑफ दीज लाईन्स एक्सप्लेन द चेंज इन मूड ऑफ द पोएम. कवितेची सुरुवात ही अत्यंत शांत झालेली आहे आणि शेवट मात्र अत्यंत धक्कादायक आहे. यामधून कवितेचा बदलणारा जो मूड आहे, स्वर आहे, तो स्पष्ट करा. उत्तर काय लिहिता येईल पहा. द पोएम बिगिन्स विथ द डिस्क्रिप्शन ऑफ काम स्टेट ऑफ सी वेअर इज नो मूवमेंट इन द एअर अँड द सी. या कवितेची सुरुवात ही अत्यंत शांत आणि स्थिर अशा समुद्रापासून झाली, ज्यामध्ये हवेमध्ये आणि समुद्रामध्ये कोणतीही हालचाल नव्हती. द शिप वॉज ऑल्सो मोशनलेस. जहाजसुद्धा अत्यंत स्थिर होती. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक सो स्मूथली. समुद्रातल्या लाटासुद्धा अत्यंत शांतपणे वाहत होत्या. द मुवमेंट ऑफ द वेव्ज वॉज स्लो. लाटांच्या हालचाली ह्यासुद्धा मंद होत्या. द ओपनिंग ऑफ द पोयम सजेस्टेड दॅट. या कवितेच्या ओळी सुचवतात, देअर वेअर नो इम्पेंडिंग रिस्क्स टू एनीवन वॉयजिंग इन टू द सी. कोणत्याही खलाशाला किंवा नाविकाला समुद्रामध्ये जाण्यापासून धोका नव्हता, एवढं शांत असं वातावरण होतं. एव्हरी वन वॉज हॅपी अँड एव्हरी वन वॉज गोईंग वेल अँड स्मूथली लाईक वेव्स. सगळीकडे आनंदीचं वातावरण होतं. जसं समुद्राची शांतता होती, आनंदीपणा होता, तसंच वातावरणामध्ये सुद्धा एक आल्हाददायकपणा होता. द पोएट डिस्क्राइब्स द वेव्स वेअर नॉट रायझिंग अप हाय. इट वॉज सो क्वाइट ॲट इट क्रिएटेड अ फाईन बॅकड्रॉप फॉर ॲबेट ऑफ ॲबरब्रोथक्स ॲक्ट ऑफ काइंडनेस. या कवितेचे जे वर्णन केलेलं आहे, जो स्थिरपणा, आनंदीपणा दाखवलेला आहे, तो ॲबेट ऑफ ॲबरब्रोथकच्या चांगुलपणाला एक पार्श्वभूमी पुरवतो. ही हॅड प्लेस द बेल ऑन अ बॉय ऑन द रॉक. सो Sir Ralph the Rower had jealousy about the abbot of Aberbrothok's fame and his kindness of putting a warning bell. कवितेच्या सुरुवातीलाच एक चांगुलपणाचा गुण दाखवणारा मूळ व्यक्त होतो. या ठिकाणी ॲबेट ऑफ ॲबरब्रोथोक हा एक धोक्याची सूचना देणारी घंटा त्या इंचकेप रॉकवरती बांधतो आणि याच्याबद्दलच, त्याच्या चांगुलपणाबद्दल राल्फ द रोवर याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो.
In the last, the mood changes to anxiety and worry when the ship suddenly struck against the Inchcape Rock and the ship had crashed. शेवटच्या परिच्छेदामध्ये कवितेचा मूड हा पूर्णपणे बदलला दिसतो जेव्हा अचानकपणे इंचकेप रॉकच्या विरोधात जहाज हे आदळते आणि जहाज नष्ट होते. त्यावेळेला या कवितेमध्ये एक चिंता आणि गूढ वातावरण तयार होते. While reading the last stanza's description, senses of doom as the roughness of sea was depicted in the last line. शेवटच्या ओळीमध्ये समुद्राची उग्रता दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणी श्लोकांचं वर्णन केलेलं आहे. द काम ॲटमॉस्फिअर टर्न इन टू गेट. शांततेचं वातावरण हे वादळामध्ये परिवर्तित झालेलं असतं. दिस मूड चेंजिंग लाईन इलस्ट्रेट्स द डूम्स डे फॉर मॅन सर राब द रोवर हू हॅड इव्हिल इंटेन्शन. या कवितेमधला जो मूड बदललेला आहे, वातावरण बदललेलं आहे, हे काय दाखवतं की राब द रोवर याचा अंत जवळ आलेला आहे. ॲक्टिव्हिटी 7. फर्स्ट, रीड द फॉलोइंग टी डायग्रॅम अँड फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट अपॉर्च्युनिटीज इन ऑन अँड ऑफ द शोअर द इंडियन नेव्ही. खालील दिलेल्या आकृतीची माहिती वाचा आणि भारतीय नौदलामधील संधी यांचा अभ्यास करा. ऑन अँड ऑफ द शोअर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत पहा. एक्झिक्युटिव्ह लेवल, ओशन इंजिनिअरिंग, मरीन रिसर्च, कम्युनिकेशन, मरीन सायंटिस्ट, कार्गो मॅनेजमेंट आणि मरीन आर्किओलॉजी. या ठिकाणी हा डायग्रॅम व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A7. ॲक्टिव्हिटी 2. रिक्वायर्ड क्वालिफिकेशन ऑन व्हेरियस फील्ड्स अपॉर्च्युनिटीज फॉर वुमन टू जॉईन द नेव्ही. महिलांना नौदलामध्ये सामील होण्यासाठी, नेव्हीमध्ये जाण्यासाठी आवश्यक पात्रता आणि विविध संध्या यांची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्या आपण समजून घ्यायच्या आहेत. स्टुडंट्स, या ठिकाणी इंचकेप रॉकवरील सर्व क्वेश्चन्स संपतात. आपण याच्यावरती एक्सप्लेनेशन, फिगर ऑफ स्पीच, ॲप्रिशिएशन आणि सगळ्या क्वेश्चनचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. याच्यावरती काही शंका असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला कळवू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.